पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता अध्याय 139 आणि त्याचं 23वं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. दावीद म्हणत आहे की हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाचे काही प्रवृत्त असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. या शास्त्र भागामध्ये दावीद असं लिहित आहे की हे देवा, तू माझी कसोटी घे. माझ्या मनामध्ये काही वाईट विचार आहे का? माझ्या कृतीमध्ये काही वाईटपणा आहे का? आणि माझ्या निर्णयामध्ये काही दुष्टपणा आहे का? तर तो देवाला म्हणत आहे की हे देवा, माझ्या कृतीमध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या सवयीमध्ये काही वाईट असेल तर तू ते तपास, झडती घे आणि ते वाईट आहे ते काढून टाकण्यासाठी मला मदत कर, अशी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. हालेलुया. भावांनो बहिणींनो, आपण देवाकडे प्रार्थना करतो, आपण अनेक गोष्टी मागतो, परंतु आज या दाविदाच्या प्रार्थनेमध्ये दावीद म्हणत आहे की देवा, माझ्या मनात, विचारात, सवयीमध्ये जर काही वाईट असेल तर ती झडती घे आणि ते वाईट काढून टाक. आणि काय म्हणत आहे तो की मला सनातन मार्गाने चालव. आमेन. चांगल्या मार्गाने तू मला चालव, असं तो देवाला प्रार्थना करत आहे. मग अशी म्हणालो की आपल्या अनेक प्रार्थना आहेत. मला देवा हे दे, ते दे, ते पण दे. अशा अनेक गोष्टी, जगिक गोष्टी आपण मागतो, वैयक्तिक गोष्टी मागतो, आर्थिक गोष्टी मागतो, हरकत नाही. परंतु त्याबरोबर आमची आजनंतर अशीही प्रार्थना असावी की हे देवा, मला सनातन मार्गाने चालव. हे देवा, माझी झडती घे. हे देवा, मला तपास, मला सनातन मार्गाने, चांगल्या मार्गाने चालण्यासाठी मदत कर. अशी पण आमची प्रार्थना आजपासून असावी. आमेन. प्रार्थना करूया. प्रभू, आजपासून आम्हाला सनातन मार्गाने चालण्यासाठी, तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तो आमची मदत करावीस. जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, वचन ऐकत आहेत, त्यांना आशीर्वादित कर. अनेकांपर्यंत तुझा मार्ग, तुझं वचन पोहोचवण्यासाठी कृपा आणि सहाय्य दे. येशूच्या नावात मागितलं. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू.